अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना लाभ मिळण्यास सुरुवात. काय म्हणाल्या आदिती तटकरे पाहूया सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांची लॉटरी, प्रति अर्ज इतके रुपये मिळणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आणि पर्यवेक्षकांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. गरजू महिलांसाठी आर्थिक क्रांती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला पूर्ण राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही योजना अत्यल्प आर्थिक गटातील गरीब गरजू महिलांसाठीची आर्थिक क्रांती ठरत आहे. तर अंगणवाडी सेविकांची मदत. या योजनेच्या अंतर्गत 1,500 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी पात्र महिलांची जवळच्या सेतू केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकेची मदत घ्यावी असे आवाहन सरकारने केले होते. याच अंगणवाडी सेविकांना आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. तर किती मिळणार प्रोत्साहन भत्ता पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना प्रति अर्ज 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी आवश्यक निधी तरतूद करण्यात आली असून निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू करण्यात असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. तर 31.33 कोटीचा निधी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षकांना यांनी पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी 31.33 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे. तर अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना लाभ. या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना लाभ मिळेल असे मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले आहे. तर योजनेचे स्वरूप पाहूया. पात्र महिलेला तिच्या स्वतःचा आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण. सक्षम बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये इतकी रक्कम दिली जाते. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे 1,500 रुपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येते.